महत्त्वाच्या घडामोडींकडे काय झालंय की मुंबईसारख्याच इतर शहरांमध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजपमध्ये छोटा भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण हा वाद रंगलेला आहे। ठाण्यामध्ये अजून कशात काही नाहीये। नवी मुंबईमध्ये दोघांनी स्वबळाची तयारी केलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरातही तिढा सुटत नाहीये। मागच्या निवडणुकीमध्ये संभाजीनगरातही युती झालेली होती आणि त्यावेळी शिवसेनेने 58 आणि भाजपने 32 जागा लढवलेल्या होत्या। मात्र आता पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय आणि आता भाजपने 50% जागांचा आग्रह धरलाय। पण शिवसेनेचा 1 खासदार आणि 6 आमदार अशी ताकद असताना ताकद कमी झाली असं कसं म्हणता येईल असा प्रश्न संजय शिरसाटांनी विचारलाय। हा तिढा सोडवण्यासाठी सावे आणि शिरसाटांची आज दुसरी बैठकही झाली। विचार केला तर भारतीय जनता पार्टीची ताकद ही वाढलेली आहे, त्यामुळे 15चा फॉर्म्युला काही चालणार नाही। नवीन फॉर्म्युला आमचा असा आहे की किमान 50% आम्हाला जर सीट मिळाला तरच आम्ही युती करू। नाही मिळालं तर स्वतंत्र नाही मिळालं तर आम्ही आमच्या सिनियर्स म्हणजे प्रदेश अध्यक्षांकडे आमची जी मागणी आहे ती मांडू। शेवटी ते वरती चर्चा करून निर्णय घेतील। माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं झालेलं आहे। फॉर्म्युला काय आहे कसा घ्यायचा जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत त्याच्यात निर्णय घेता येत नाही। आज त्यांचा 50-50चा फॉर्म्युला आहे, तो काय आहे एकदम मला समजून घेतलं पाहिजे। मला मान्य नसेल तर मला वरिष्ठाशी बोलावं लागेल, त्यांना मान्य नसेल ते वरिष्ठाशी बोलतील। अखेरला पक्षश्रेष्ठीने जो निर्णय दिलेला आहे तो आम्हाला दोघांनाही मान्य करावा लागेल। छत्रपती संभाजीनगरामध्ये मोठा भाऊ कोण हा प्रश्न पडला असला तरी उपराजधानी नागपुरामध्ये मात्र तसं नाहीये। हे शहर मुख्यमंत्र्यांचं आहे, तिथे भाजपचं निर्विवाद वर्चस्व आहे, त्यामुळे तिथे मोठ्या भावासमोर वेगळीच अडचण आहे। निवडणूक महायुतीमध्ये लढायची असं वरून सांगण्यात आलंय, त्यामुळे आता मित्रपक्षांसाठी जागा सोडाव्याच लागतील। त्या किती सोडायच्या याचा पेच भाजपच्या स्थानिक नेत्यांसमोर आहे। शिवसेनेने 50 जागांचा आग्रह धरलाय, तशी यादीही भाजपकडे देण्यात आली आहे, पण शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आपली ताकद ओळखून जागांची मागणी करावी असं आवाहन वजा हिंट आमदार प्रवीण दटकेंनी दिली आहे। बघूयात। आमच्याकडे हेल्दी स्पर्धा आहे। एका जागेकरता 10, 12, 8, 9 अशी नावं आहेत। योग्य सगळ्या लोकांचा सर्वेप्रमाणे निर्णय होणार आहे। जिथे मेरिट प्रमाणे काही मित्रपक्ष जागा मागच्या टर्मला असतील मेरिट प्रमाणे, तर जे काही ठरलं असेल वरती आमच्या वरच्या मुंबईच्या पार्लमेंटरी बोर्डात किंवा अजून काय त्याप्रमाणे तारेवरची कसरत आहे। सन्मानजनक सगळ्यांशी चर्चा होईल। आमचे सगळे ज्येष्ठ नेते त्या चर्चेत राहतील। कोणालाही अपमानित करणार नाही, कोणाचंही नुकसान करणार नाही। मेरिट जे असेल, जे नियम निकष येतील त्यावर समोर जाऊ। याबरोबरच 0 आवरमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। पाहत रहा एबीपी माझा।